नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 42व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. ध्यानयोग म्हणजेच गीतेतला 6वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. मनःशांतीबद्दल आपण काही भागात बोललो. ही मनःशांती आपल्याला निर्णय घेण्यात मदत करते. हीच मनःशांती आपल्या शरीराशी देखील जोडलेली आहे. आज ह्याच मनाच्या आणि शरीराच्या कनेक्शनबद्दल बोलूया. तसेच वेदना या नेमक्या कशा दूर करायच्या हे पण जाणून घेऊया. युञ्जन्नेवं सदात्मानै योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्या व्यक्तीचे मन स्थिर असते, जिच्या मनात परमात्म्याचा विचार असतो, त्या व्यक्तीला शांतता आणि मुक्ती प्राप्त होते. मागच्या भागात आपण ध्यान अभ्यास हा सुरू करण्याअगोदर काय काय केले पाहिजे याबद्दल बोललो. ध्यान अभ्यास करताना आपले मन हे एका स्थिर तलावासारखे असले पाहिजे. मनात कुठलेही विचार नको आणि कॉन्ट्रडिक्टरी विचार तर अजिबातच नाही. ध्यान अभ्यास हा आपल्याला मनःशांती देतो. माणूस हा घर राहण्यासाठी बांधतो. या घरात त्याला सुरक्षा मिळते. एकदा का आपण सुरक्षित असलो की मग बाकीच्या गोष्टी करायला आपल्याला आत्मविश्वास मिळतो आणि ह्याने माणसाची प्रगती होते. मनाची शांतता माणसाच्या आत्म्याला सुरक्षा देते. मनावर नियंत्रण ठेवता आले म्हणजे आपण बरोबर निर्णय घेऊ शकतो. हेच शांत मन आपल्याला आपले कर्म पार पाडण्यात मदत करते. काही लोकांकरता ही मनःशांती देवभक्तीने प्राप्त होते. काहींना ती कृती करून मिळते, तर काही व्यक्तींना आपले धर्म पार पाडून मिळते. मनःशांती मिळवण्याचा तुमचा कुठलाही मार्ग असो, तुमचा आत्मा आनंदात आहे ना, हे महत्त्वाचे. उष्णता आगीत अंतर्भूत आहे. शांती आणि परमात्मा यांचा देखील एक संबंध आहे. तसेच ही शांती मुक्तीशी जोडलेली आहे आणि योग याचे फळ म्हणजे या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की योग याचा अभ्यास करायचा असेल तर समतोल हा महत्त्वाचा. एका साधकसाठी अन्न हे पोषण देतं आणि निद्रा ही विश्रांती देते. पण खूप जास्त अन्नाचे सेवन करणे किंवा भरपूर झोपणे हे माणसात तमस गुण वाढवते आणि याच तामसिक गुणाने सुस्ती, अज्ञान, लोभ अशा भावना माणसात वाढतात. तसेच श्रीकृष्ण अर्जुनाला एका श्लोकात सांगतात, योगो भवती दुःखहा, म्हणजे योग वेदनांचा नाश करणारा बनतो. योग बिकम्स द डिस्ट्रॉयर ऑफ पेन. वेदना ही फक्त आपल्या शरीरात आपण अनुभवत नाही, मनात देखील वेदना असू शकतात. इट्स नॉट जस्ट द बॉडी दॅट एक्सपिरियन्सेस पेन. सम ऑल्सो फील पेन इन देअर माइंड. आपले मन आणि आपले शरीर हे जोडलेले आहे. शरीराचा त्रास हा मनाला जाणवतो आणि मनात काही खोल विचार चालू असेल की शरीराचा एक कुठला तरी भाग या स्ट्रेसमुळे दुखतो. पण मन जर शांत असेल, तटस्थ किंवा न्यूट्रल इन थॉट्स असेल, तर वेदना या आपण टाळू शकतो. आणि या मनाच्या आणि शरीराच्या योगाने किंवा युनियनने आपण सगळे दुखणे दूर करू शकतो. यदा विनियतै चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा एकाचे शिस्तबद्ध किंवा डिसिप्लिन्ड मन वस्तूंच्या वासनेपासून मुक्त होऊन स्वतःमध्ये गुंतलेले असते, तेव्हा ती व्यक्ती योगात स्थापित होते, असे श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकातून सांगतात. जोरात वारा आला तर समुद्रात वादळ निर्माण होते
हा जोरात आलेला वारा म्हणजे आपल्या इच्छा. आणि इच्छा या आपल्या मनात वादळ निर्माण करतात. वादळाने आपली मनःशांती नष्ट होते आणि आपण योग या संकल्पनेपासून दूर जातो. इथेच तर आपले त्रास, आपल्या वेदना सुरू होतात. तसेच एका वेळी जर आपण अनेक गोष्टींचा विचार करत असलो तर आपण आपल्या मनावरचे नियंत्रण गमावून बसू. आत्ता काय कृती करत आहोत, कुठले कार्य पार पाडायचे आहेत यावर आपण आपले लक्ष केंद्रित केले तर मनावर नियंत्रण आपण आणू शकू. ध्यानयोग हा आपल्या मनाचा एक अभ्यास आहे आणि हा अभ्यास जगातल्या सर्वात महत्त्वाच्या परीक्षेचा अभ्यास आहे. आपल्या मनावरचा ताबा म्हणजेच आपल्या शरीरावरचा ताबा, कारण आपले मन आणि आपले शरीर हे इंटिग्रेटेड आहेत. दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. शरीराचा कुठलाही भाग दुखत असला की लगेच लक्षात येते आणि आपण औषधं घेऊन किंवा मलम लावून तोच शरीराचा भाग बरा करू शकतो. पण मनाचे दुखणे काय, मनाला त्रास होतोय हे कळणे पण बऱ्याचदा कठीण आहे. आणि याच करता जाणीव, अवेअरनेस, एक प्रकारचा कॉन्शियसनेस हा गरजेचा आहे. या मनाच्या अभ्यासाचे प्रेपरेशन करूया पुढच्या भागात. धन्यवाद.